आता पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये मतदारांना विदेशी दारूच्या बाटल्या वाटल्याचा आरोप। राष्ट्रवादीचे प्रभाग 21 मधील उमेदवार डब्बू आसवानींचा आरोप। मतदारांना दारूच्या बाटल्या वाटणारे पोलिसांच्या ताब्यात। जळगावमध्ये अपक्ष उमेदवाराविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। विनापरवानगी बॅनर लावल्याप्रकरणी कारवाई। प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सिंधू कोल्हेंनी तक्रार दिली होती। जालन्यात 98 लाखांची रोकड जप्त। छत्रपती संभाजीनगर रोडवरील टोल नाक्यावर पथकाची कारवाई। महानगरपालिकेच्या आचारसंहिता काळात रोकड सापडल्यानं आयकर विभागाकडून आता तपास सुरू। संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर शाई ऐवजी आता मार्कर पेनने बोटावर रेघ मारण्यात येणार। आयोगाकडून प्रक्रियेसाठी शहरात 6000 विशेष मार्कर पेन। या पेन 2 दिवसात केंद्र प्रमुखांना दिल्या जाणार आहेत। परभणी महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेसाठी 1800 जणांची नियुक्ती। 16 प्रभागांसाठी 1430 बॅलेट युनिट आणि 500 कंट्रोल युनिट सज्ज। महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती। टाळ मृदुंग पेटीच्या निनादात गायनाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याचं नागरिकांना आवाहन केलं जात आहे। धाराशिवच्या उमरगा पालिका उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वाघमारे बिनविरोध। उमरगात शिवसेना आणि काँग्रेसच्या युतीच्या चर्चा होत्या। मनमाड नगर परिषदेतील शिवसेना गटनेतेपदी महेंद्र शिरसाट यांची निवड। शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, नगराध्यक्ष योगेश पाटील आणि शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांकडून शिरसाट यांची शिफारस। जळगावच्या 40गावमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ। 13 जानेवारीला होणाऱ्या विशेष सभेत उपनगराध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय होणार। नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या प्रथमेश चौधरींचा दणदणीत विजय। 42 मतदानापैकी सर्वाधिक 30 मतं तर भाजपला 8 मतं पडल्याची माहिती। अहिल्यानगरमध्ये पालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची रॅलीमध्ये सुजय विखे पाटलांसह संग्राम जगताप उपस्थित। शहरातील निर्मलनगर परिसरातून ही रॅली काढण्यात आली होती। परभणीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांची एकत्र रॅली। प्रभाग क्रमांक 6 मधील ठाकरे गटातील 4 उमेदवारांसाठी खासदारांची भव्य रॅली। तर नागोबा कॉर्नरवरून या रॅलीला सुरुवात। नाशिक पालिका निवडणुकीत बंडखोरांमुळे भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढली। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत जाधवांचं शक्तीप्रदर्शन। मतदार चिन्ह असलेल्या ऑटो रिक्षाची भव्य रॅली काढत केला प्रचार। कोल्हापूरच्या इचलकरंजी शिवशाही आघाडीच्या प्रचार सभेला सतेज पाटलांची प्रमुख उपस्थिती। पाण्याच्या प्रश्नावरून सतेज पाटलांचा आमदार आवाडेंवर नाव न घेता त्यांनी केली टीका। सांगलीत विश्वजित कदमांचा मॉर्निंग वॉक दरम्यान नागरिकांशी संवाद। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन केले। प्रशासक काळात आमराईकडे दुर्लक्ष झाल्याची विश्वजित कदमांसमोर नागरिकांची तक्रार। सांगली चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारासाठी मॅरेथॉन बैठका। उमेदवारी न मिळाल्याने अनेक पदाधिकारी नाराज असलेल्यांची समजूत काढण्याचा चंद्रकांत पाटलांकडून प्रयत्न। नितेश राणेंनी घेतला सिंधुदुर्गातील आंगणेवाडीसह कुणकेश्वर जत्रोत्सवाचा आढावा। जत्रांना राज्यातून देशातून तसंच मुंबईतून देखील मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची हजेरी। बीडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी। गहिनीनाथ गडामध्ये पुण्यतिथी महोत्सवाची सांगता। पौष महिन्यानिमित्त शिरसाळा मारुती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी। सकाळपासून मंदिरात श्रीरामाचा गजर। खानदेश, विदर्भ, मध्य प्रदेशातील भाविकही दर्शनासाठी शिरसाळ्यात दाखल। मुक्ताईनगरमधील संत मुक्ताबाई समाधीस्थळावर 19 ते 29 जानेवारी दरम्यान पंचक्रोशी परिक्रमेचं आयोजन। महतनगर पंचक्रोशी परिक्रमेमध्ये 3 दिवसात 63 किलोमीटर चालणार। भाविकांनी सहभागी होण्याचं आवाहन। तुळजापूर विकास आराखड्यासाठी 555 कोटी 80 लाख रुपयांच्या कामांना सरकारकडून मान्यता। शहरांमध्ये आणि शहराच्या बाहेर पार्किंगची सुविधा उभारली जाणार। 2028 पर्यंत विकास आराखडा पूर्ण करण्याचं ध्येय। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचा वरचष्मा। श्रावणी पुरंदरे आणि साहिल जाधवने पटकावलं सुवर्णपदक। केळीला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी आता स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करा। एकनाथ खडसेंची मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। केळीसारख्या पिकासाठी स्वतंत्र बोर्ड का नाही, खडसेंचा सवाल।
पाचोऱ्यातील बाळत परिसरात रब्बी ज्वारीवर मावा चिका रोगाचा प्रादुर्भाव. हवामान बदलाचा फटका बसल्याने पाचोऱ्यात रब्बी ज्वारी संकटात. रब्बी ज्वारीवरील किडींचा हल्ला झाल्याने पाचोरा परिसरातील शेतकरी चिंतेत. वणोजामधील शेतकऱ्यांनी हरभरा पिकासह मोहरीचं आंतरपीक घेतल्याने फायदा. दुसरीकडे बाजारात मोहरी पिकाला चांगला दर, त्यामुळे हे दुहेरी पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतंय. वाशिमच्या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजमधील पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी. पाणी पातळी खालावत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेची कामं सुरू. काम अंतिम टप्प्यात, मात्र प्रत्यक्ष नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार. त्यामुळे सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्याची मागणी होते. नाशिकमध्ये सुमारे 400 कॉमन क्रेन पक्ष्यांचं आगमन. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात पक्षीप्रेमींसाठी पर्वणी. जळगावच्या पारोळामधील एका गावात तब्बल 4,900 बनावट जन्माच्या नोंदी असल्याचा प्रकार समोर. जिल्हा परिषदेकडून तपासणी सुरू. जन्ममृत्यूच्या नोंदी कशा झाल्या याची चौकशी सुरू. नंदुरबार शहर पोलिसांकडून भेसळयुक्त दूध रसायनाच्या कारखान्यांवर छापा. 20 लाखांचा रसायन साठा जप्त. भेसळयुक्त इंजेक्शन तयार करणारे 2 जण अटकेत. पुण्याच्या येरवडा कारागृहात 2 कैद्यांमध्ये वाद. मारहाणीत 1 कैदी गंभीर जखमी. एकावर गुन्हा दाखल. लातूरच्या सध्या टिव्हिशन एरियात विद्यार्थ्यांचा राडा. एचएससी बोर्डाजवळ 2 मुलांमध्ये हाणामारी थांबवायची सोडून इतर विद्यार्थ्यांकडून हाणामारी करणाऱ्यांना चिथावणी. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या वडूजमध्ये बनावट खत कारखान्यावर कृषी विभागाची धाड. स्थानिक गुन्हे शाखा आणि कृषी विभाग यांची संयुक्त कारवाई. कारवाईत कृषी विभागाकडून 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 40 गावात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत 2 डंपर ताब्यात. शहर पोलिसांची धडक कारवाई. डंपर पुढील कारवाईसाठी महसूल विभागाकडे सुपूर्द. गडचिरोलीच्या धानोरामध्ये बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याची आत्महत्या. पत्नीच्या चरित्र्यावरून संशय घेत हत्या केल्याची माहिती. दोघांनाही 4 दाम्पत्य असल्याची माहिती. धानोरा पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदिया शहरात 2025 या वर्षात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश. 2025 या वर्षभरात पोलिसांकडून 17 तलवारी, चाकू आणि 2 देशी पिस्तूल जप्त. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी. पोलीस अधीक्षकांनी बंडखोरांना बोलावून तंबी दिल्याची माहिती. मंत्री बावनकुळेंच्या सभेत भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी घातला होता गोंधळ. गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई. देसाईगंजमध्ये जप्त केलेल्या 25 लाखांच्या दारूचा साठा नष्ट केलाय. वर्षभरात 372 गुन्हे दाखल. 5000 बाटल्या दारू रोड रोलरने नष्ट केल्या. सांगलीत पूर्व वैमनस्यातून शामरावनगरमध्ये तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार करत हत्या केली गेली. 2 संशयितांवर गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या बावनवीर गावाजवळ एसटी बसचा अपघात. रखडलेल्या पुलाच्या बांधकामामुळे एसटी बसचा अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. परभणी तालुक्यातील मागपाटीवर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात दुचाकीवरील 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी. मुडांबोर्डी गावातील तबलावादक ज्ञानेश्वर कदम आणि भजनी कदम यांचा मृत्यू झालेला आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू. साताऱ्यातील दरेगावावर शोककळा. प्रमोद परशुराम जाधव असं या जवानाचं नाव. टेम्पो आणि दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. जळगावच्या पाचोऱ्यात कॉटन जिनिंगला भीषण आग. आंबेवडगाव शिवारातील PCK जिनिंग जळून खाक. लाखोंचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. जळगावात भर दिवसा चोरी. डोळ्यांवर स्प्रे मारून बांधकाम व्यावसायिकाच्या गळ्यातील 7 तोळ्याची सोन्याची चेन लांबवली. 2 अज्ञातांविरोधात MIDC पोलिसात गुन्हा दाखल. धुळ्यातील शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून 2 वेगवेगळ्या दुचाकींच्या गुन्ह्याचा शोध. कारवाई. 2 चोरीच्या दुचाकी हस्तगत. एका संशयितालाही अटक. जळगावात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 2 जणांना शनीपेठ पोलिसांकडून अटक. मांजाचे 20,000 रुपये किमतीचे 25 रीळ जप्त. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस ऍक्शन मोडवर.